नमस्कार, मी रियान द रियाज किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं. सर्व कसे आहेत? आय होप सर्व मस्त आणि मजेत असणार. आता हिवाळा ऋतू चालू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये अशा भरपूर स्पेशल भाज्या वगैरे येतात. तर आज असाच एक पदार्थ आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने 1 किलो प्रमाणामध्ये आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत. तर चला मग न वेळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. तर इथं मी 1 किलो गाजरला स्वच्छ धुवून आणि दोघं साईडचे टोक कट करून घेतलेले आहेत. आता आपण गाजरला व्यवस्थित छिलून घ्यायचे, वरचं साल काढून घ्यायचे. जसं आपण बटाट्याचं काढतो सेम आपल्याला तसंच काढून घ्यायचे. भरपूर जण गाजरचे तुकडे करून कुकरला शिजायला लावतात, पण गाजर एवढं दाणेदार असं माउथ मेल्ट टेस्ट येत नाही. तर या पद्धतीने तुम्ही गाजरला थोडी मेहनत पुरते गाजर किसायला वगैरे, पण हलवा खूप छान पद्धतीने खायला खूप मस्त लागतो. अगदी माउथ आणि मेल्ट होतो. चला मग आपण इथं सर्व 1 किलो गाजरांचे पूर्ण साल काढून घेऊया. साल काढायला आणि किसायलाच फार टाईम लागतो. अगदी पुढची प्रोसेस खूप सोपी आहे. बघू शकतात मी इथे 1 किलो गाजरचे सर्वांचे सेम पद्धतीने साल काढून घेतलेले आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर आता आपण तेच गाजरला व्यवस्थित स्वच्छ 1 किलो गाजरचे इथं साल काढून झालेलं आहे. आता आपण स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून पण घ्यायचे. गाजरला वरती धागे लागलेले असतात, तर ते अगदी आपले किस वगैरेमध्ये मिक्स यायला नको आहे. अगदी म्हणजे गाजर किसताना मध्ये आले तर गाजरच्या हलव्यामध्ये पण मिक्स होऊ शकतात. त्यासाठी इथं काळजीपूर्वक कॉटनच्या कपड्याने गाजरला पुसून घ्यायचे. मी ते 1 किलो गाजर किसून घेतलेले आहेत, बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर आता आपण गॅसकडे वळूया. इथं मी गॅस ऑन करून अगदी 4 ते 5 टेबलस्पून इथं मी घीचा वापर करते. घी मी थोडं जास्तच वापर करते. याच्याने गाजरच्या हलव्याला खूप छान टेस्ट येतो आणि खायला खूप मस्त लागतो आणि मुलं तूप खायला कंटाळा करतात. तुम्ही या पद्धतीने देखील तूप खाऊ घालू शकतात. तर त्यासाठी इथं थोडं जास्तच तुपाचा वापर करायचा आहे. आपलं तूप छान पद्धतीने मेल्ट झालेलं आहे ना. आता आपण सर्व गाजरचं किस याच्यात मिक्स करून खालीवरती आपल्याला अगदी 1-1.5 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे. गाजरचं पूर्ण पाणी सुटे तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तोपर्यंत इथं आपण दूध वगैरे कशाचाही वापर नाही करणार आहोत. अगदी हाय फ्लेमला करणार तर 1 ते 1.5 मिनिट लागतो आणि मीडियम फ्लेमला करणार तर 2-2.5 मिनिट लागतात. तर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता त्यानंतर मी इथे 1 किलो गाजर घेतलेले आहेत, तर 1 लिटर दुधाचा वापर करते. दूध मी गरम करून फ्रीजला लावलेलं होतं, त्यासाठी याला खूप छान मस्त जाडसर साय पण आलेली आहे. त्यात आपण मलाईला पण मिक्स करून घेणार आहोत. त्याच्याने खूप छान टेस्ट येणार. भरपूर जण मावा वगैरे वापरतात, पण मला तरी वाटतं की मुलांना भेसळयुक्त देण्यापेक्षा थोडं बनवायला स्ट्रगल घेतलं तर काय प्रॉब्लेम. कारण की मुलांना खाणं पण हेल्दी होतं. तर त्यासाठी मी न मावा वापरता इथं दुधाचा वापर करते, की मुलांसाठी आणि घरच्यांसाठी खूप हेल्दी होतं. आणि हा गाजरचा हलवा बनवायला फारसा टाईम वगैरे लागत नाही. अगदी तुम्ही अर्ध्या तासात बनवू शकतात. आणि गाजरचा हलवा बनत असेल तर त्या टायमात तुम्ही दुसरं काम देखील करू शकतात, दूध वगैरे आटतं तोपर्यंत. तर बघू शकता छान पद्धतीने उकळी पण आलेली आहे. आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करत जायचं आहे. आणि हे गाजरचा हलवा बनवताना खास काळजी घ्यायची, की शक्यतोवर नॉनस्टिक भांडं आणि मोठीच कढई घ्यायची जाडबुडाची. याच्याने खाली चटकत वगैरे नाही. आणि जाडबुडाची कढई घेतली तर खूप छान पद्धतीने गाजरचा हलवा पण बनतो. आणि नॉनस्टिक घेतली तर जास्त वेस्ट वगैरे जात नाही. अगदी काटाला चिपकलेलं पण इझी निघून जातं. खास नॉनस्टिक भांड्याची खासियत आहे. बघू शकता तुम्ही, आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करत जायचं आहे. आणि अगदी गॅसची फ्लेम मी तर मंद ठेवलेली आहे. फार हाय पण नाही, जास्त लो पण नाही. मीडियम फ्लेमला आपल्याला गाजरचा हलवा बनवून घ्यायचा आहे. मला गाजरचा हलवा बनवायला अगदी 27 ते 30 मिनिट लागलेले आहेत. आणि मी मीडियम गॅसवरतीच पूर्ण गाजरच्या हलव्याची प्रोसिजर केलेली आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे माझी गॅसची फ्लेम कुठंच तुम्हाला हाय बघायला मिळणार नाही. आपल्याला आता व्यवस्थित गाजरचा हलवा मिक्स करत जायचा आहे. अगदी दुधाचं खव्यासारखं टेक्स्चर दिसतंय तुम्हाला. दाणे दाणे दिसतच असतील दुधाचे. खूप छान पद्धतीने आपलं दूध पण आटलेलं आहे. आणि आपला गाजरचा हलवा अर्धी प्रोसेस झालेली आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये साखर ॲड करून घेऊया. तर इथं मी 1 वाटी साखर ॲड करते. बघायला गेलं तर ही 250 ग्रॅम साखर आहे. मी 1 किलो गाजरला पाव किलो साखरचा वापर केलेला आहे. तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर तुम्ही 300 ग्रॅम वापरली तरी चालेल. इथे मी 5 ते 6 काजू, 5 ते 6 बदाम आणि 5 ते 6
पिस्ता कट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला त्यांना पण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. साखर ॲड केल्याने थोडं साखरेचं पाणी सुटतं, म्हणून गाजरला अजून जास्त टाईम शिजवावं लागतं. तर बघू शकतात इथं आपला गाजरचा हलवा अगदी पूर्णपणे बनून तयार झालेला आहे. शेवटी आता आपण वेलची पूड ॲड करूया. मी इथं चिमूटभर वेलची पूड ॲड केलेली आहे. आता आपण परत व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिटासाठी मंद फ्लेमला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जे विलायचीचा अरोमा आहे तो पूर्णपणे व्यवस्थित उतरला गेला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मंदच ठेवायची ही प्रोसिजर करताना. बघू शकता तिथं आपला गाजरचा हलवा बनून तयार झालेला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. बघू शकता तुम्ही आपला गाजरचा हलवा बनून तयार झालेला आहे. अगदी माऊट आणि मेल्ट होतो, खाताना खूपच छान लागतो आणि या पद्धतीने बनवला तर अगदी तुम्ही आवडीने घरचे लोक तर खूपच आवडीने खाणार आणि तुमची तारीफ करतच राहून जाणार. हा गाजरचा हलवा बनवायला फारसा टाईम वगैरे लागत नाही. अगदी तुम्ही 25 ते 30 मिनिटात आरामात बनवू शकतात. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. युजफुल वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.